तुम्हाला डोक्याच्या अर्ध्या भागामध्ये दुखणे किंवा डोकेदुखी चालू असताना उलटी मळमळ झाल्यासारखे फील होणे किंवा पित्तासारखे फील होणे, त्याचबरोबर प्रकाशाची संवेदनशीलता किंवा आवाज सहन न होणे अशी लक्षणं येतात का? ही लक्षणं म्हणजे साधी डोकेदुखी नसून मायग्रेनची डोकेदुखी असू शकते. मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी. मेंदूच्या अर्ध्या भागामध्ये डोकेदुखी चालू होते आणि त्याचबरोबर ही 4 प्रमुख लक्षणं त्यामध्ये दिसून येतात. उलटी मळमळ, प्रकाशाची संवेदनशीलता किंवा मोठ्या आवाजाबद्दलची संवेदनशीलता आणि पित्तासारखे वाटणे. मायग्रेन यासाठी बरीचशी कारणं असू शकतात. ताणतणाव हे एक मुख्य कारण आहे. त्याचबरोबर हार्मोनल बदल किंवा संप्रेरकांमधील बदल, जीवनशैलीमधील बदल, त्याचबरोबर काही ठराविक खाद्यपदार्थ जसे चॉकलेट किंवा चीजचे पदार्थ यासारख्या गोष्टी कारणीभूत असू शकतात. मायग्रेन हे पूर्णपणे बरा होण्यासारखा आजार आहे. मायग्रेन बरा होत नाही किंवा तो आयुष्यभर राहतो ह्या फार मोठ्या गैरसमजुती समाजामध्ये आहेत. परंतु त्यावरती प्रतिबंधात्मक उपचार असतात. ज्यावेळेला मायग्रेनची डोकेदुखी खूप सिव्हिअर होते त्यासाठी इमिडिएटली डोकेदुखी कमी करण्यासाठी ॲबॉर्टिव्ह उपचार म्हणजे इमिडिएट डोकेदुखी कमी करण्याचे उपचारही अवेलेबल असतात. त्यासाठी तुमच्या जवळच्या न्यूरोलॉजिस्टकडून सल्ला घेणं हे अत्यंत गरजेचं आहे.